विजयादशमी विशेष थाळी. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. दसरा विशेष थाळीमध्ये मी मीठ, लिंबू, पापडाचा चुरा, बीटची कोशिंबीर, ह्याबरोबर बहुधा बटाट्याची भाजी असते, पण मी बदल म्हणून भेंडीची भाजी, साधं वरण भात, तूप, कारल्याचे काप, गोड बासुंदी आणि पोळी बनवली आहे. एवढं सगळं पापडापासून गोड बासुंदीपर्यंत साग्र संगीत जेवल्यानंतर जेवण पचण्यासाठी इथे मी मठ्ठा देखील बनवला आहे. तर आता सर्वप्रथम थाळी बनवण्यासाठी गोड बासुंदीपासून सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गरम करून थंड केलेलं सायसकट दूध घेतलं आहे. त्यात 1 पाकीट दुधाची पूड आणि 2 केशराच्या काड्या टाकून ते दूध अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून दिलं आहे. बासुंदीची चव आणखी वाढवण्यासाठी इथे मी 1 बदाम, काजू बारीक कापून घेतले आहेत आणि 2 वेलदोड्याची पूडही खलबत्त्यात बारीक करून घेतली आहे. आता एका जाड बुडाच्या पातेल्यात दुधाची पूड आणि केसर घातलेलं दूध उकळण्यासाठी घेतले आहे. केशर अर्धा तास दुधामध्ये भिजवल्यामुळे दुधाला रंग खूप छान येतो. आपण घेतलेलं दूध हे आपल्याला आटवून अर्ध करायचं आहे. दूध सतत ढवळून झाल्यानंतर त्यात काजू बदामचे काप आणि वेलदोड्याची पूड टाकून बासुंदी हलवून घ्यायची आहे. बासुंदी थंड झाल्यानंतर आणखी थोडी घट्ट होते. बीटची कोशिंबीर करण्यासाठी इथे मी 1 बीट कापून त्याचं साल काढून किसणीने बारीक किसून घेतले आहे. त्यात 1 ते 1.5 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा भाजलेल्या दाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 चमचे घट्ट दही घालून कोशिंबीर हलवून घेतली आहे. तुम्हाला आवडत असल्यास ह्यात अर्धा चमचा साखर घातली तरी देखील चालेल. आता मठ्ठा करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी घट्ट दही, त्याबरोबर 2 चमचे ताजी कोथिंबीर, अर्धा चमचा वाळलेला पुदिना, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 लसणाची पाकळी, त्याबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून ते मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे. तयार झालेल्या मिश्रणात 1 वाटीभर थंड पाणी टाकून ते परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतले आहे. आपला मठ्ठा तयार आहे. कारल्याचे काप करण्यासाठी इथे मी 1 मध्यम आकाराचं कारलं अशा प्रकारे बारीक बारीक चकत्यांमध्ये कापून घेऊन त्यातील नको असलेला भाग सुरीच्या साहाय्याने कापून घेतला आहे. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी इथे मी कापलेल्या सर्व चकत्यांवर अर्धा चमचा मीठ टाकून ते सर्व चकत्यांना लावून घेतले आहे. ह्या मीठ लावलेल्या चकत्या मुरण्यासाठी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून दिल्या आहेत. मीठ लावलेल्या कारल्याच्या चकत्यांना अर्ध्या तासाने पाणी सुटल्यावर त्या हाताने पिळून घेऊन बाजूला ठेवून द्यायचे आहेत. सर्व चकत्यांचे अशा प्रकारे पाणी पिळून घेऊन त्या आता तळण्यासाठी तयार आहेत. सर्वप्रथम मी एका कढईत तेल न लावता मध्यम आचेवर 1 उडदाचे पापड खरपूस भाजून घेतले आहे. आता त्याच कढईत मध्यम आचेवर तळण्यासाठी तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मगाशी पिळून घेतलेले कारल्याचे काप टाकले आहेत. कारल्याचे काप 7 ते 8 मिनिटांमध्ये अशा प्रकारे तपकिरी रंगाचे होऊन खरपूस तळले जातात. कुरकुरीत झालेल्या कारल्याच्या कापांवर भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून ते आणखी चवदार बनवले. आता ताटात उजव्या बाजूला वाढली जाणारी भेंडीची भाजी बनवायला घेऊयात. भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी धुवून पुसून ती किडकी नाहीये हे तपासून ती अशा प्रकारे बारीक बारीक चकत्यांमध्ये कापून घेतली आहे.
सर्व भेंड्या अशा प्रकारे बारीक चकत्यांमध्ये कापून घेतल्यावर एक हिरवी मिरची देखील बारीक कापून घेतली आहे. आपण मगाशी ज्या कढईमध्ये कारले तळले होते त्याच कढईतील तेल कमी करून साधारण 1.5 चमचे तेलात 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, फोडणीमध्ये मिरची टाकून ती साधारण अर्धा मिनिटे परतून झाल्यावर त्यात चिरलेली भेंडी टाकली. कढईवर कुठल्याही प्रकारचं झाकण न ठेवता मध्यम आचेवर भेंडी 7 ते 8 मिनिटे हलवून शिजवून घेतली. भेंडीची भाजी जशी जशी शिजत जाते तसा तिचा आकार थोडा लहान होत जातो. 70% भेंडीची भाजी शिजल्यावर त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ टाकून भाजी आणखी 4-5 मिनिटे मध्यम आचेवर परतवून घेतली. भाजी शिजल्यानंतर त्यात 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपली भेंडीची भाजी तयार आहे. आता भाजी बरोबर खाण्यासाठी छोटे छोटे फुलके बनवूया. इथे कणिक मळण्यासाठी मी एका भांड्यात 1 वाटी कणिक, चिमूटभर मीठ आणि साधारणतः अर्धी वाटी इतके पाणी हळूहळू टाकून कणिक थोडीशी घट्टसर मळून घेतली आहे. कणिक मळताना मी 1 थेंबही तेलाचा उपयोग केलेला नाहीये, त्यामुळे ही कणिक मी साधारणतः 5 मिनिटे मळून ती 10 मिनिटांकरिता झाकून ठेवली आहे. 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलेली कणिक पुन्हा एकदा मिनिटभर मळून त्याचे 4 गोळे बनवून घेतले. आता पोळपाटावर थोडी कोरडी कणिक पसरवून मळलेला एक गोळा घेऊन त्यावर सर्व बाजूंनी समप्रमाणात दाब देऊन एक गोलाकार फुलका बनवून घेतला. घडीची पोळी करताना ज्या प्रकारे तेलाचा उपयोग होतो तसा फुलका बनवताना 1 थेंबही तेलाचा वापर करावा लागत नाही. मध्यम आचेवर तवा तापून घेतल्यावर त्यावर फुलका एका बाजूने 1 मिनिटासाठी भाजून घेतला. फुलका अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घेतल्यामुळे तो टम्म फुगला गेला. फुलके दीर्घकाळ मऊ राहण्यासाठी त्यांना तूप लावून ठेवले. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. चिमूटभर मीठच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.